आता आपण बोलूया रॅपिड फायरकडे. रॅपिड फायर, पटापट उत्तर द्यायचे. ओके. सेलिब्रिटी क्रश. हे थांब, मी विचारणार होतो आता स्त्री की पुरुष. नाही सॉरी. एक ऑड नाव घेऊ का मी? तुझी सेलिब्रिटी क्रश आहे? एक ना हिंदीतली ऍक्ट्रेस आहे, आता ती करते की नाही काम माहिती नाही, मेघा गुप्ता म्हणून आहे, माहिती तुला? मेघा गुप्ता? हो, त्याला माहिती आहे. ती बहुतेक गोव्यात सेटल झाली आता. मी फक्त सोशल मीडिया प्रोफाईल पाहिली, तिचं काम बिम काही नाही, अर्थात ती काही कामासाठी आवडत नाही मला. हा, ती क्रश आहे तुझी. या, छान दिसते. हा. फेवरेट कार? आत्ता टाटा सफारी, पण भविष्यात BMW और रेंज रोवर. ओके. चीट मील? हो, खरं तर खूप गोष्टी मला खायला खूप आवडतं, पण तरी बिर्याणी. बिर्याणी खात काही नाही? नाही खातो, मी खूप खातो बिर्याणी, मला मनापासून आवडते. म्हणजे आडवा हात. फेवरेट डिरेक्टर? सिरियल, सिनेमा, नाटक, जे काही तुला वाटेल, त्या तिन्ही मध्ये सांगितलंस तरी चालेल. खूप आहेत ग. म्हणजे आता केदार वैद्यांनी मालिका केली होती. विघ्नेश कांबळे आता आमच्या मालिकेचे रिसेंट होते आणि खूप छान सीन काढून घ्यायचे. सो विघ्नेश कांबळे. त्यानंतर चंद्रकांत कुलकर्णींबरोबर काम केलं होतं, त्यांची पद्धत खूप वेगळी आहे, त्यामुळे ते. ही 2 नावं आता. 3 माणसाला तुला पार्टीला बोलवायचंय, हयात असलेली किंवा हयात नसलेली, तर ते 3 माणसं कोण असतील? म्हणजे आम्ही सगळे असूच. त्याला चॉईस नाहीये, पण 3 माणसं एकदम स्पेशल. रॅपिड फायर. अरे हो, थांब ना. म्हणजे असं एकतर पार्टी माणसांना बोलवायचं वगैरे, म्हणजे थांब ग, खरंच नाही असं लक्षात येतं की यांना मला भेटावं असं वाटेल. असं मला असं वाटतं विक्रम गोखले, कारण त्यांच्याबरोबर काम केलं आणि नंतर असं झालं की असं वाटतं ना की अजून करायला पाहिजे होतं. तर विक्रम काका आले की मजा येईल. दुसरं माझे शाळेतले मित्र, आरती तायडे आहे, तेजस आहे यंदे, किंवा पंकज पाटील, संवेद जोगळेकर, या सगळ्यांना मला बोलायचं, कारण आमचं फार कमी भेटणं होतं. माझे कॉलेजमधले पण मित्र त्यातच इन्क्लूड करेन मी सगळ्यांमध्ये, बरेच जण आहेत. सो त्यांना फार कमी भेटणं होतं म्हणून ते. आणि तिसरी व्यक्ती नाही आठवत आहे, सॉरी. ओके, आठवलं की सांगतो. ऍक्टर नसतास तर काय झालं? आर्मी ऑफिसर. आर्मी ऑफिसर. ओके. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? अच्छा, काही ऑप्शन? नाही, सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? 2 गोष्टींची वाटते. एक तर आपण इररिलेव्हंट होऊ ॲज अन ॲक्टर और मित्र म्हणून कोणाला तरी, की आता काय तो असला नसला फरक नाही पडत प्रकारातलं, जे इव्हेंच्युअली कधी ना कधी होईलच. आणि दुसरं जवळच्या व्यक्ती गमावण्याचं, नॉट लाईक त्या सेन्समध्ये की गेलीच कोणी, पण ज्यांच्याशी चांगले मैत्रीचे संबंध आहेत आणि ते अचानक तुटतील किंवा अशा याची एक जरा बारीक इन्सिक्युरिटी किंवा भीती एक असते की, आणि सगळंच म्हणजे मग त्याच्यामध्ये अगदी कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तींपासून जवळच्या मित्रांपासून, की व्हॉट इफ या व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्या किंवा गेल्या तर, असं एक बारीक मनामध्ये असतं. सिक्रेट टॅलेंट कुठलं आहे तुझं? माझं नोज इज व्हेरी स्ट्रॉंग, ॲज यू नो. मला परफ्युम्स खूप आवडतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की काही स्पेसिफिक परफ्युम्स पॉप्युलर ब्रँड्सचे आणि मला माहिती असलेले, मी अनेकदा असं होतं की लोकांना मिठी मारल्यानंतर मी पटकन ओळखू शकतो आणि मला नंतर लक्षात यायला लागलं की काही जण एम्बॅरेस सुद्धा होतात त्याने, कारण इट्स अ व्हेरी इंटिमेट थिंग व्हॉट यू वेअर. पण काहींना ते छानही वाटतं की मी एखादा परफ्यूम मुद्दाम लक्षात ठेवून मारलाय आणि त्याला अप्रिशिएट केलं गेलं अशा पद्धतीनं. सो मला सुवास खूप आवडतात. बऱ्याचदा मला पटकन वास येऊन, म्हणजे हा मारेल मला अनिता सांगितलं किस्सा तर, एकदा सकाळी सकाळी गाडीमध्ये ती पटकन येऊन बसली, हाय अभ्या, गुड मॉर्निंग. म्हणजे नेसकॅफे आणि विदाऊट मिल्क विदाऊट शुगर.
ब्लॅक कॉफी पिऊन आलीस ना, ती अशी मी नाही बोलणार रे वगैरे असं झालं होतं तिचं अगदी. तर मला इतके बारीक बारीक वास पटकन कळतात, लक्षात येतात. आणि दुसरं हिडन टॅलेंट, काही बाबतींमध्ये मी मल्टीटास्किंग आहे. म्हणजे मी तुझ्याशी बोलत असताना माझं तिकडेही लक्ष आहे की तो काय करतोय, और हेच आपलं बोलणं चालू असताना एक ओव्हरहर्ड म्हणतो ना आपण कन्व्हर्सेशन करणं. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये असताना पलीकडच्या टेबलवर तुझं थोडं हे तिकडे पाहिलंच का, हो माहिती आहे त्यांचा अमुक अमुक विषय चालू आहे आणि आता ते पापड मागवणार आहेत, तुला कधी लक्ष आहे, तर मला माहिती आहे साधारण. सो असं ते जरा खूप, त्यामुळे मला असं फार वाटतं की मी सिक्रेट सर्व्हिसेसमध्ये वगैरे असायला पाहिजे होतं. माझं फार Army. चौफेर लक्ष असतं. हा, आता तू सिक्रेट टॅलेंट सांगितलं, त्याचा पुढचा प्रश्न हा, म्हणजे जेव्हा मला विचारलं होतं की तुझ्याबद्दल काय काढता येतील प्रश्न, त्यातलं मी काढलाय, तुझं फेवरेट परफ्यूम कुठलं आहे? हे असं एक नाहीये, खूप आहे. हे बघ, इथेच 2 आहेत. आता जर तुम्हाला दिसत नसेल तर इथेच 2 आहेत. पण तरी ॲक्वा दी जिओ इज अ व्हेरी कॉमन आणि काय म्हणू सगळ्यांना आवडणारा. रसासी कंपनीचा एक हवास म्हणून एक परफ्यूम आहे, विच इज स्वीट आणि सगळ्यांना आवडणारा. म्हणजे इतकं की मी एका दुकानात तो लावून गेलो होतो आणि त्या दुकानदाराने मला, आप काही हे परफ्यूम कोणचा आहे? हां, सो इट्स अ ऑल टाईम फेवरेट परफ्यूम. आणि टॉम फोर्डचे फ्रेग्रन्सेस, ज्याच्यामध्ये मग ते टस्कन लेदर असोत किंवा टबॅको वनील असोत, असे काही काही खूप मॅनली स्ट्रॉंग परफ्युम्स असे काही काही आहेत. हा प्रश्न खरं तर तुझ्या बाबतीत होऊ शकत नाही, पण आमच्या टीमला विचारायचा होता की आतापर्यंत किती वेळा जिमचे पैसे भरलेस आणि गेला नाहीस? आता तर खूप रेग्युलरली, पण कॉलेजच्या दरम्यान एखाद्या वेळेला रेग्युलरली नाही गेलो. म्हणजे आताही असं होतं की माझा ट्रेनर संजित चांदोरकर आणि आम्ही खूप रेग्युलरली करतो. म्हणजे इतकं की मी जिमला असतो, तो कुठेतरी आता लखनौला वगैरे आहे की इंदोरला, आणि तिथून आम्ही ऑनलाईन करतो. मुंबईत जरी असला तरी तो ऑनलाईन असतो आणि मी एकटा जाऊन जिममध्ये करतो. तेही दिवसभर शूट करून रात्री 10 ते 11 जाऊन मी वर्कआउट करतो. पण कॉलेजच्या दिवसांमध्ये डेफिनेटली असं होतं ना की चला जरा मित्र आहेत म्हणून हे, त्यावेळेला 1-2 वेळेला असं होतं की जरा 2 दिवस गेला, अंग दुखायला लागलं आणि आता आता बास केलंय. असं नाही, असं खूप पर्टिक्युलर आहे, आम्हालाही भेटत नाही जिम असेल तर. स्टारस्टक मुवमेंट कुठली आहे तुझी? फार नाही ऑनेस्टली, कारण आय बिलीव्ह इन वन थिंग की मलाच स्वतःला त्या पदावर पोहोचायचं असल्यामुळे मी असा हा 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 वगैरे असा फार कमी होतो. पण तरी आय रिमेंबर अ मुमेंट, आणि डेफिनेटली मला असं वाटतं बाकी सगळं सोडून दिलं तरी हे व्हायला सुद्धा भाग्य लागतं. सचिनजी पिळगावकरांच्या आत्मचरित्राचं उद्घाटन होतं, त्याचं मी निवेदन करत होतो आणि पुष्कर श्रोत्री मंचावरून आणि मी खाली मान्यवरांच्या समोर माईक न्यायला, त्यांना विचारायला असं होतं. पहिल्या रांगेमध्ये सचिनजी स्वतः, सचिनजींच्या आई, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर असे रांगेत, सोनू निगम असे सगळे रांगेत बसलेले आहेत. आणि सचिनजींच्या आईंना प्रश्न विचारला की सचिनजी लहान असताना कसं होतं बालपण आणि काय. तर त्या बोलत होत्या, त्यांना बोलता यावं त्यांच्यासमोर माईक, म्हणून मी धरला. आता इथे बच्चन साहेब बसलेत, त्यांची शाल माझ्या हाताला लागतीये आणि आत्ता आपण बोलत असताना अचानक असं करतो ना की एखादं त्यांनी प्रसंग सांगितला आणि आपलं अचानक एकमेकांकडे लक्ष जातं की हो ना, किती किती वाईट झालं, किंवा कसं बरोबर आहे ना, किती कठीण आहे. तसं माझे आणि बच्चन साहेबांचे लुक झाले ग. आणि ते त्या चष्म्यामधून त्यांचे असे सुरकुतलेले डोळे मला दिसत आहेत. असं त्यांनी एक रिॲक्शन दिली आणि मी आत्ता बच्चनजींच्या पायापाशी बसलोय, शेजारी सचिन तेंडुलकर आहे, मी माईक सचिनजींच्या आईंच्या समोर धरलाय, त्या बोलतायत, पलीकडे सोनू निगम पण बघत. तर यांच्या एवढ्या जवळ यायचं भाग्य या अख्ख्या सभागृहात मला एकट्याला आहे. आणि आता याच्या पुढचं सांगतो, त्यांचं उत्तर झालं आणि मी खरंच सांगतो, मला इतका मोह मी आवरलाय माझा की मी तो माईक ठेवून फक्त गुडघ्यावर हात ठेवून असा एवढंच करणार होतो मी की काही नाही, त्या निमित्तानं त्यांना हात लावावा, इतकं जवळ मी होतो. पण मला असं, आपण ऑब्व्हियसली अवघडलेल्या परिस्थितीत असतो बऱ्याच वेळ, असं आपण एक हात ठेवून उठतो ना, किंवा तो माणूस आहे आपल्याला मदत. मला इतका मोह झालं की त्यांच्या गुडघ्यावर हात ठेवून हे करावं, पण मी केलं नाही. पण आय थिंक दॅट वॉज लाईक अ स्टारस्टक मुवमेंट. मी काही सेकंद त्या सुरकुतलेल्या डोळ्यांकडे बघत होतो आणि मला असं जाणवत होतं की या माणसानं म्हणजे भारताला वेळ लावलाय, याच्याशिवाय आपण बॉलिवूडचा इतिहास लिहू शकत नाही. या माणसाकडे बघत अनेक लोक येतात, याला बघण्यासाठी म्हणून दर रविवारी एवढी गर्दी होते. तो सदी का महानायक, आपल्या शेजारी, असं
हो बरोबर, काय बिचारा असं करतोय. आणि सॉरी, म्हणजे मला असं झालं की नाही, म्हणजे हे होण्यासाठी पण भाग्य लागतं. भाग्य सो आय थिंक दॅट मोमेंट. सोशल मीडियावर कधी कोणाला स्टॉक केलंयस का? स्टॉक, हो हो हो, म्हणजे बघायला काय जात आहे ना, इतके सुंदर सुंदर मुली काय काय सगळं टाकत असतात. त्यामुळे निश्चित पण गुपचूप असं बघायला काहीच. पण असं एखाद्या सेलिब्रिटीला किंवा असं स्टॉक केलंस कोणाला? स्पेसिफिकली नाही, पण डेफिनेटली काय होतं ना, मला एक लक्षात आलंय, तो अल्गोरिदम असा आहे ना, की तुम्ही एखादी गोष्ट सर्च केली की तुम्हाला तेच दाखवत राहतं. मग Correct. मी डेलिबरेटली ते बघत नाही, मी नवीन काहीतरी बघतो. पण मग त्याला लक्षात येतं, याला बहुतेक ना अमुक प्रकारची त्यांनी मुलगी पाहिली होती, तर इकडच्या तशाच मुली दाखवायला सुरुवात करतो. तर अरे थांब, मी आपलं सहज म्हणून पाहिलं, एवढं काही सिरियसली घेऊ नको. असं होतं अनेकदा. पण स्टॉक करण्यापेक्षा असं होतं ना, की अचानक कुणीतरी भेटतं तुला एखाद्या कार्यक्रमात, हाय कसा आहेस वगैरे, एक फोटो काढूया, फोटो, चला आता नेक्स्ट टाइम भेटूया, मागच्या वेळी तू आला नव्हतास आमच्या सेटवर, आलो, हा 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 हा, आणि तो हा भेटला होता ना पराग, त्याने मग, आणि तुला काही टोटल लागत नाही बघ. आणि मला असं होतं की मग शिट, आपण विचारूया कोणाला तरी. मग कोणाला तरी विचारलं, सॉरी मला ती भेटली होती, नाव काय रे मला लक्षात नाही, आय एम व्हेरी बॅड विथ नेम्स. मग मला कोणते, अरे ती ही फलाना भार्गवी serial चिरमुले. मध्ये. हा. अच्छा अच्छा, हो हा, अच्छा हा, आठवलं आठवलं. मग मी घरी जाऊन भार्गवी चिरमुले, ओ अच्छा ही, या प्रकारचं स्टॉकिंग होतं. अदरवाईज इंस्टाग्राम मला जे जे दाखवतं ते मी इमानी इतबारे बघतो, छान छान खूप. मुली. आमच्या काही मित्रांना ते पाठवतो, पण ही पाहिलीस का, किती सौंदर्यवती आहे. सॉरी, हे संवित कटकर, चंचला झांगुर्डे, काय होती काल ती? चंचलाच ना? हो हो, असं हा. काहीतरी नाव होतं. हो, चंचला हा, सुखदा अशा नावांवर जातेच, म्हणजे झांगुर्डे म्हणजे कोण आहे, कोणाच ठाऊक. एम्बॅरसिंग मोमेंट. बऱ्याच आहेत. एक लहानपणीची सांगतो, ही मी कुठेही बोललेलो नाही. परभणीच्या शाळेत असताना जेव्हा मी नाटकांमध्ये भाग घ्यायला जस्ट सुरुवात केली होती, तर त्यातल्या त्यात मी जरा गोरागोमटा दिसतो, बरं बोलतो, म्हणून मला आठवते 2 सर होते, मला त्यांची नावं नाही आठवत, यंग सर होते, आणि त्यांना खूप हे होतं की नाटक करावं. मला त्या नाटकामध्ये त्यांनी घेऊन मला बक्षीसही मिळालं होतं, खूप कौतुक झालं होतं. तर मला आठवते, मला एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला त्यांनी लावला. विषय होता नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोसांवर मी एक भाषण तयार करून, पाठ करून मी त्याच्यात भाग घेतला. आता ही स्पर्धा होती दुसऱ्या शाळेमध्ये. तर तुला माहिती आहे, त्या दुसऱ्या शाळेमध्ये स्पर्धा असल्यानंतर ते आपल्याच शाळेतल्या मुलांना चीअरअप करतात आणि इतरांची हुरी उडवतात. तर मी तिथे गेलो, तर इतर जे जे कंटेस्टंट येत होते त्या सगळ्यांना ते हे बू वगैरे सगळं चाललं होतं. मी आलो तर त्यांचं तेच सुरू झालं. तर माझा अर्धा कॉन्फिडन्स तिथेच डळमळला. समोर परीक्षक आहेत, ती पोरं आहेत, कलकल चालू, कोणाला काही ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. वक्तृत्व स्पर्धा. मी आपलं, मला पाठ आहे ते सगळं बोललो बोललो बोललो, शेवटपर्यंत कसं बसं भाषण नेलं. पाठ होतं ना कारण. आणि शेवटचं वाक्य होतं, पण तोपर्यंत मी इतका डिस्ट्रॅक्ट झालो होतो की माझं शेवटचं वाक्य असं आलं, आणि त्या भीषण विमान अपघातात त्यांचा जन्म झाला. तर मलाच रिअलाइज व्हायला काही सेकंद गेली, आपण काय बोलून बसलोय. पोरांना कळेना, बरं अर्ध्यांचं लक्ष नव्हतंच, ज्यांचं लक्ष होतं त्यांनी हसायला सुरुवात केली. मग परीक्षकांनी कपाळाला हात मारला, माफ करा, त्या भीषण विमान अपघातात त्यांचा भीषण मृत्यू झाला. आणि याचबरोबर मी माझे तोपर्यंत मी रडकुंडीला आलो होतो. मला असं होतं का एकदा मला भाग घ्यायला लावला याच्यामध्ये, मला नव्हता घ्यायचा. सो दॅट वॉज द मोस्ट एम्बॅरसिंग मोमेंट. तेव्हा मला लक्षात आलं की नाही, स्टेजवर जायचं तर यू हॅव टू बी व्हेरी प्रिपेअर्ड. सो ती एक एम्बॅरसिंग. आणि बाकी नाव आठवत नाही म्हणून अनेक एम्बॅरसिंग मुवमेंट्स तर होतातच हा, समोरच्या व्यक्तीचं. हा, कधी कधी. खूप माणसांना भेटत असल्यामुळे असं होतं. तसंही पण आय एम प्रिटी बॅड विथ, मला चेहरा लक्षात राहतो, पण हा चेहरा वेगळ्या सेटअपमध्ये, एक मिनिट आपण भेटलोय कुठेतरी. तर पूर्वी असं व्हायचं की मी आपलं चापलूस, अरे ओळखतो की, सांगा बरं कधी, मग मी गडबडायचो. मग मी आता स्पष्टपणे, सॉरी मला नाही आठवलं, मला प्लीज सांगा, असं करतो आणि वेळ मारून देतो. एक दिवस तुला कोणतरी वेगळं म्हणून जर जगायचं असेल तर ती कुठली व्यक्ती असेल आणि का? एक दिवसासाठी. व्हेरी नाईस. मला असं वाटतं, मला असं आपल्या क्षेत्रामध्ये ज्यानं सगळी शिखरं बघून झालेली आहेत, म्हणजे आता ऑनेस्टली आपल्या लेवलला आपण काम करताना मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, मला सगळी अवॉर्ड्स मिळवायची आहेत, असं एक वाटत राहतात ना महत्वाकांक्षा. तर हे ज्यांनी केलंय, असे जे सुपरस्टार आहेत, समजा अमिताभ बच्चन, समजा सोनू निगम, किंवा असे स्टार्स, यांच्यासारखं आयुष्य एकदा, एक दिवस का होईना, जगून बघायचंय. याच्यात मला एका फार
चांगल्या व्यक्तीचं एक वाक्य आठवतं. जिम कॅरी एका कुठल्या तरी इंटरव्ह्यूत म्हणाला होता, बहुतेक जिम कॅरी, की मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीनं श्रीमंत व्हावं हे जाणून घेण्यासाठी की बिईंग रिच इज नॉट एव्हरीथिंग. सो म्हणून माझी इच्छा आहे की सगळ्यांनी व्हा. हे सगळं कमावल्यानंतर मग तुम्ही नुसते बसून जे तुम्हाला लक्षात येतं ना, की हा ठीक आहे रे, याचं काही नाही एवढं. अल्टिमेटली व्हॉट मॅटर्स इज दिस स्मॉल थिंग. कुणीतरी तुम्हाला विचारणं, कुणीतरी विचारपूस करणं, व्हॉट एव्हर. तर या कारणासाठी सगळ्यांनी ते, म्हणून मला असं फार वाटतं की आपण जे भल्याभल्यांचे किस्से ऐकतो बघा अनेकांचे स्टार्सचे, की यु नो ज्या वेळेला मला लोक विचारत होते तेव्हा मला वेळ नव्हता वगैरे प्रकारातले, मला असं वाटतं यांचं एखादं दिवस आयुष्य जगून बघावं, म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की नाही आपलं बरं आहे, ओके. असं तुझ्या बायकोशी म्हणजे अर्थातच सुखदाशी कधी खोटं बोललायस का? आणि कधी खोटं बोलला असेल तर काय होतं? बारीक सारीक, फार असं मेजर नाही. काय होतं अनेकदा हे कुठलंही मॅरिड कपल मान्य करेल, भले मनातल्या मनात, की प्रत्येक वेळेला तुम्ही सगळं खरं सांगायला गेलात तर ते काही, हे बघ, प्रत्येकाचं काही नातं सोकळ आदर्श नसतं. ते तुम्हाला आदर्श बनवावं लागतं आणि आदर्शपेक्षा ते कम्पॅटेबल बनवावं लागतं. ते दुनियेच्या दृष्टीने आदर्श असेल किंवा हे असेल, पण तुमच्यासाठी ते तुमच्या आयुष्यामधलं करेक्ट कम्पॅटेबल आणि ती कम्पॅटेबिलिटी बनवावी लागते. सो अनेकदा असं होतं, आत्ता आमचा काल परवा विषय झाला की तिच्या कुठल्या तरी एका मैत्रिणीनं काहीतरी एक गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगितली आणि त्याच्यामुळे तो जरा नाराज झाला आणि मग त्यांच्यात काहीतरी वाद झाले. आम्हाला असं, पण मुळात काय गरज होती तिला सांगायची एवढं? तर ते नाही, तिच्या मनात नाही राहावलं गेलं वगैरे. तर मला असं वाटतं की अनेकदा किती नाही म्हटलं तरी तुमच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन असणार. तुम्ही काय हरिश्चंद्राचे पुतळे नाही आहात ना, अनलेस तुम्ही खूप काहीतरी अत्यंत वेगळं काही करताय, काहीतरी मेजर गोष्ट लपवताय. मला असं वाटतं एक ज्याला सफेद झूट म्हणतो आपण, बारीक सारीक गोष्टी की ज्या न सांगितल्यामुळे वादाचे प्रसंग टळू शकतील, इट्स ओके. त्यामुळे असं स्पेसिफिकली नाही हे आठवते, पण बऱ्याचदा असं होतं की आता अभि तू नको ना रे, तू कशाला त्याच लोकांना परत भेटायला जातोस आणि मग तुलाच त्रास होतो की नाही. मग तर आता मला माहिती आहे याच्यावरून मला बोलणी बसतीलच कदाचित, तर मग अशा वेळेला मी जरा टाळतो आणि नंतर कधीतरी विचारल्यावर खरं सांगेनच की, पण मी स्वतःहून सांगितलं नाही असं एक बारीक सारीक चालतं, ठीक आहे. आणि ते तिलाही माहिती आहे, म्हणजे त्याच्यात काही नाही. आणि इट सेम गोज फॉर हर ॲज वेल. म्हणजे तिने पण मला एक दोनदा विचारलं, पण मग मी हे केलं तर मग तू म्हणशील, मी कशाला म्हणेन, तू यू गो ऑन. मी विचारलं तर गोष्ट वेगळी, पण दॅट्स ओके. म्हणजे तेवढं तुमच्यात समजूतदारपणा हवा.